हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मा स्पेशल डिश अँड व्लॉग. तर आपण खूप सारे दिवसानंतर भेटतो. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे खूप साऱ्या दिवसांना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर आज कसं व्लॉग करायचं प्लॅनिंग नव्हतं, अचानकपणे मी व्लॉग करायला सुरू केलं कारण की आता मला जायचं आहे, लग्नाला पण जायचं आहे. आणि आता त्याच्यामुळे लगेच संध्याकाळी लग्नाला पण जायचं, आता व्लॉग करायला चालू करतो. तर मी नाईट करून आलो आहे, त्यामुळे ॲक्च्युली नाईट करून आलेला मी झोपला होता. तर मी नाईट करून आला आहे, तर नाईट करून आल्या मी झोपला होता. आता वाजलेले आहेत जवळपास 11:30 वाजलेले आहेत. तर मी झोपला होता आणि मी झोपून उठला, मग अशी आंघोळ वगैरे करून घेतली. आता करायचा आहे नाश्ता. तर मम्मीने नाश्त्याला काय केलेलं आहे काय माहिती, बघावं लागेल. आता मोनाली कामावर जाते ना, मोनालीचा सकाळी डब्बा असतोच दररोज, त्याच्यामुळे आहेत ना डब्बा केलेलाच असतो मोनालीला, त्यामुळे आम्हाला तोच नाश्ता असतो ना. पप्पा आता जस्ट नाक्यावरती गेले. तर आता मी नाश्ता करेल आणि थोड्या वेळ बसेल आणि मग परत झोपेल आणि मग संध्याकाळी उठेल लग्नाला जायला. आणि आज मला लास्ट दिवस नाईटचा. मम्मी नाश्त्याला काय केलं आहे? तर मम्मी आहेत ना काम करत आहे, बाथरूममध्ये कपडे धुवत आहे, त्याच्यामुळे तिला आवाज नसेल तर दरवाजा लावला आहे. तर तुम्हाला थोड्या वेळाने मम्मी दाखवतो. आता मी नाश्ता करून घेतो आणि नाश्ता केल्यावरती मग आपण भेटू. चला आता मी बसलो आहे, आता नाश्ता करून घेतो. पहिले तुम्हाला दाखवतो नाश्त्याला काय आहे. मम्मीने मोनालीला डब्याला दिलेलाच होता, त्यामुळे तोच नाश्ता आहे आमच्यासाठी, पप्पांसाठी आणि माझ्यासाठी. आणि मम्मी तयार जायचं आहे लग्नाला, त्याच्यामुळे मम्मी पटापट कामं आटपत आहे, म्हणजे हळदी आहे त्याच्यामुळे मम्मीला तिकडे जायचं आहे. तर तुम्हाला नाश्ता दाखवतो पहिले. हे बघा, मम्मीने आज केलेलं आहे तांदळाचे पोळे केले आहेत आणि ही आहे मुगाची भाजी. ही बघा मुगाची भाजी आणि तांदळाचे पोळे. तुम्हाला तांदळाच्या पोळीची पूर्ण रेसिपी डिटेलमध्ये पाहिजे असेल ना, तर मला कमेंट करा, तुम्हाला मी दाखवेल पूर्ण डिटेलमध्ये मम्मी तांदळाचे पोळे कसे करतात, म्हणजे घावण्यासारखे, डोसासारखं खूप मस्त लागतात. चला तर मी नाश्ता करून घेतो आणि नाश्ता केल्यानंतर तुम्हाला भेटतो मग. तर आता हे बघा आमच्या वरतीच्या काकीला त्या आल्या आहेत आणि मम्मी दोघेही चाललेल्या आहेत हळदीसाठी. मम्मीला लेट झाला आहे, त्याच्यामुळे मम्मी खूप तयारी करायला लागली आहे पटापट. A few minutes later. तर मम्मी अजून लग्नालाच गेली, माहिती हळदीला गेली. हाय करो, हाय हाय. तर मम्मी अजून तिकडेच गेलेली, अजून आली नाही आहे. आणि इकडे हा आलेला आहे मोनालीला भेटायला ना. का ना मोनाली को मिलने आया ना. तो तुम्हाला दाखवतो. हाय अथर्व, कान्हा साइकिल कैसे चलाता है देखा. गिरेगा. ABCD बोल, ABCD. मोनाली दीदी डांस कैसे करता है, डांस कैसे करते हैं अथर्व, डांस कैसे करते हैं बता. काना स्कूल नहीं गया, स्कूल किधर जा रहा है, गाड़ी के हाथ में मत ले, ऐसे चल उसकी चला उसको. उधर नहीं, उधर भूत है ना, भूत है ना वहाँ पे, भूत है तो जाता क्यों है फिर उधर. हाँ बोल, भूत है ना वहाँ पे, भूत है वहाँ पे, जाने का नहीं. चला आता याची पण मस्त चालू आहे आणि मला पण झोपायचं आहे. तर मी थोड्या वेळात झोपतो आणि डायरेक्ट संध्याकाळी थोड्या वेळाने उठेल. चला मग थोड्या वेळामध्ये आपण भेटतो. तर मम्मीला पहिले फोन करून घेतो. हे गाईज, तर आता मी खूप जास्त हॅप्पी आहे कारण की आता डिलिव्हरी बॉय आला होता आणि माझं पार्सल रिसीव झालेलं आहे. हे बघा यार, किती मस्त वाटतं आहे, मला खूप भारी वाटतं आहे. आणि हे पार्सल काय आहे की तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतो, म्हणजे आता सांगतो आम्हाला, कारण की मला कंट्रोल नाही होते, राहायला नाही होते, थांबा सांगतो. तर हे बघा पहिले, तर हे बघा हे पार्सल तुम्ही बघून घ्या. हे बघा, हे जे पार्सल आहे ना, हे माझं फर्स्ट पार्सल आहे. म्हणजे फर्स्ट पार्सल म्हणजे आम्ही अगोदर खूप जास्त ऑर्डर केलेलं आहे काय काय, पण हे माझं फर्स्ट पार्सल आहे. म्हणजे की हे माझं प्रमोशनचं पार्सल आहे आणि मला फर्स्ट प्रमोशन आलेलं आहे. तर मी खूप जास्त हॅप्पी आहे आणि खूप मोठा बॉक्स आहे. बघूया, तो ओपन करून बघेल मी, मोनाली आल्यावरती ओपन करेल. खूपच जास्त खुशी होते आणि खूप जास्त हॅप्पी होते की चल कुठेतरी काहीतरी होते आता चांगला. म्हणजे हे मला यूट्यूबसाठी फर्स्ट प्रमोशन आलेलं आहे, म्हणजे एका ब्रँडकडून प्रमोशन आलेलं आहे. ते काय आहे आणि कसलं ब्रँडचं आहे आणि कोणत्या ब्रँडचं आहे आणि काय प्रमोशन आहे हे तर तुम्हाला मी जेव्हा प्रमोशनची व्हिडिओ करेल तेव्हा बघायला भेटेल. आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे यार, माझं फर्स्ट प्रमोशन. तर हे बघा फर्स्ट पार्सल आले ना, तर खूपच जास्त खुशी होते, एवढी खुशी होते ना की तुम्हाला काय सांगू. आता मम्मी येईल ना पहिले, तेव्हा मम्मीला सगळ्यात पहिले तर दाखवेल मी हे.
तर आता अजून पुढे येतील असा माझा विश्वास आहे, कारण की एक प्रमोशन आलं आहे म्हणजे दुसरे पण येतीलच आणि फक्त ह्याचं चांगलं प्रमोशन झालं पाहिजे. कारण की व्हिडिओ वगैरे सिनेमॅटिक एडिट करता येत नाही मला एवढी, तेव्हा बघू मी फुल ट्राय करेल की व्यवस्थित व्हिडिओ एडिट करायला, व्यवस्थित शूट करायला. तर चला नंतर तुम्हाला दाखवलं त्याच्यामध्ये काय आलं, कारण की मी नाही ओपन करत, मोनाली आल्यावरती मी ओपन करेल, सोबतच आम्ही दोघं ओपन करू. चला मग थोड्या वेळामध्ये तुम्हाला भेटून मी झोपायलाच चालला होता, तेवढ्यात बेल वाजली आणि माझं पार्सल आलं यार, खूप हॅप्पी आहे मी. चला मग थोड्या वेळात भेटू मम्मी आल्यावरती. 1 hour later. तर आता मम्मी गेली होती ना तिकडनं मम्मी पण जाऊन आलेली आहे आणि आता फिल्टरचं आमचं थोडंसं खराब झालं, त्याच्यामुळे आमचा पाण्याचा प्रॉब्लेम होता. फिल्टर बदलते म्हणजे आता फिल्टर दुरुस्त करणारा आला आहे, तर तो करत आहे. मग तुम्हाला दाखवतो. हे फिल्टरच्या मध्ये जे फिल्टर असतात ना ते खराब झाले होते ना आमच्यामध्ये, चेंज करायचे. झालेलं आहे फिल्टरचं बसवायला आलं होतं तर व्यवस्थित सगळं बसवून झालेलं आहे आणि तो वरचं कवर पण चेंज करायला, मधले एकदम फिल्टर खराब झाले होते ना ते पण चेंज केलं आहे. थोड़ा चाय बना देती थी ना, चेंज करून झालं आता ते. चेक किधर के हो अंकल आप? हाँ विरार से। विरार. मैं यूपी का हूँ लेकिन ये हमारे दोस्त हैं, ये महाराष्ट्र हैं। ओके. अभी 43 है यहाँ पे, ये देखिए। तो चेंज करने के बाद पानी डालने के बाद आ जाएगा ना कम? नॉर्मली कितना मतलब कितना तक रहना चाहिए? नॉर्मली मैडम आपका 15 के ऊपर ही रहना चाहिए, 15 से 50 के बीच। तो कम हो जाएगा, अभी पूरा पानी निकल जाएगा तो? हाँ, तो लेवल में आ जाएगा वो अपने आप उसमें, मतलब जब वो साफ होता है ना एक लेवल पे आके रुक जाता है. हे गाईज, तर आता झालेली आहे दुपार, म्हणजे आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मम्मी परत तिकडेच गेलेली आहे, हळदींच्या कार्यक्रम आहे ना तिकडे गेलेली आहे. तर आता मी झोपतो, कारण मी मगाशी झोपला होता, परत उठला त्या परत झोपतो, कारण की मला खूप जास्त झोप आलेली आहे. आणि मम्मीला मी सांगितले थोडंफार शूट कर, तिकडे गेली आहे. तर बघू मम्मीने काय शूट केलं असेल तर पुढे मी तुम्हाला दाखवून देतो. तोपर्यंत तुम्ही ते बघून घ्या, मम्मीने जे काय शूट केलं असेल तुम्ही ते बघून घ्या. आणि आता मी झोपतो आणि मग झोपल्यावरती आपण म्हणजे मी उठल्यावरती मग मी भेटतो डायरेक्ट तुम्हाला. चला मग. हळदला विकू अजून तो कुठला वेग गेलेला ते सगळं लावलं केला पैसा कोण्या भावाची सायकल आली, कोण्या भावाची सायकल आली. बोला ना काय सुनईच्या सुरामध्ये
मी झोपून उठलेला आहे, म्हणजे इतका झोपला तोपर्यंत आता उठला. मम्मी आली तेव्हा, म्हणजे आता वाजलेले आहेत 6:30 पावणे 7 वाजलेले आहेत आता जवळपास. बघा पप्पा आता चालले आहेत कामावरती. पप्पांची पण नाईट आहे, पप्पांची आज 12 तास आहे आणि टाईम पण झाला आहे ना खूप ना. मम्मी पण आत्ताच आली आहे. तर आता बघा मोनाली आलं आहे. मोनाली हे बघा, आम्ही खूप दिवसानंतर ब्लॉग करतो आणि खूप दिवसानंतर तुम्ही मोनालीसुद्धा ब्लॉगमध्ये बघत असाल, कारण की मोनाली पण आता जॉबला जाते. आणि बघा तोंड बघून कशी वाटते ना, जॉबवरून आले असं थकून. तर माझं सुद्धा बघून वाटत नाही, कारण की टाईमपास करून येते ती. तर मोनाली पार्सल आलं आहे आपलं पहिलं वाला. दाखवतो तुला, थांब दाखवतो. हां हे बघा मोनालीला दाखवतो आता आणि आम्ही दोघं मिळून फोडू आता. मोनाली हे बघ. हां मी फोडतो ना, माझी व्हिडिओ काढ ना, मग मी फोडतो ना. लवकर ये चेंज करून. मम्मी तुला आवरायचं नाही का? तर आता आहे ना, आता मी आणि मोनाली तयारी करून आणि फोडतो. हे बघा मम्मी, कपडे वाळत टाकते मम्मी हळदीला किती हे करून आलीस, जरा डान्स विन्स करून येतेस ना? काय नाही नाचलं नाही, थोडंसं नाचायला पाहिजे. त्या बायका किती मस्त नाचून गेल्या. मग तुम्ही पण नाचायचं ना? नाही आम्हाला सुचलं. दाखव मम्मीचे हात बघा किती हळदीचे झालं आणि तोंडाला पण पूर्ण होती. इकडे बघ, हे बघा तोंडाची पण पूर्ण दिसत आहे. तर हे बघा गाईस, मस्त आमचा आज आलेला पार्सल आहे. तो फोडून बघूया. आम्ही सकाळपासून वेट करत होता की मोनाली आल्यावर फोडू, मोनाली आल्यावर फोडू. आता शेवटी फोडू ना मोनाली. A few minutes later. हे गाईस, आता माझी तयारी झालेली आहे आणि मी त्या दिवशी लग्नामध्ये घालून, म्हणजे हा व्लॉग तुम्ही अजून बघितला नसेल. आम्ही इकडे खालची लग्नामध्ये गेलो, त्या दिवशी मी हेच कपडे घातले होते. आणि आता लस वरती मला हात दिसला, कारण की मला जायला पण लेट होत आहे ना कामावरती. 8 वाजलेले आहेत. बटनच नाही लावले यार मी. तर वरती मला हात दिसला म्हणून मी आता हात घालून घेतला. तर बोलता बटन पण लावून घेते. वरती हात दिसला मग हात लावून घेतला. मम्मी यांची अजून तयारी पण नाही. मी सगळ्यांच्या लास्टला तयारी करायला चालू केली, तेव्हा माझी तयारी झाली आणि त्याचा ह्यांची अजून तयारीच नाही आहे.